नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेचा 9वा भाग. या अर्थसंकल्प 2026च्या निमित्तानं बोलत असताना गेल्या आठवडाभर मी तुमच्याशी त्यातल्या वेगवेगळ्या पैलूंचा काही विश्लेषण करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतोय. यावेळेच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या भागाचा आज विचार करत असताना किंवा रेकॉर्डिंग करत असताना पटकन लक्षात आलेली गोष्ट म्हणजे तसा हेतू आहे का नाही कळायला मार्ग नाही. असेलच असंही नाही, पण नसेलच असंही नाही असं गमतीचं विधान करता येईल असं एक क्षेत्र किंवा ट्रेंड किंवा कल या अर्थसंकल्पातनं पुन्हा एकदा सुदृढ केलाय. आणि तो म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळात सरकारी कंपन्यांची होणारी उलाढाल. तुमच्या असं लक्षात येईल की ज्या क्षेत्रांना गेल्या काही काळात धोरणात्मक दृष्ट्या अनेकदा जागतिक कारणांमुळे जी चालना द्यावी लागली त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा सरकारी कंपन्यांना झाला. हा कदाचित योगायोग असेल, परंतु ती सरकारी क्षेत्रातली कंपनी असल्यामुळे त्याच्या कारभारावरती वारंवार लक्ष देत या ना त्या स्वरूपामध्ये त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देत आणि प्रसंगी त्याला जू बैसले मानेवरी चाबूक हा पाठीवरी या कर्दमी मार्गावरी चौखूर धावावे परी अशा कवी यशवंतांच्या कवितेच्या ओळी लागू पडतील अशा पद्धतीनं कार्यभार करत सरकारी कंपन्या चालतात हे लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यातनं सरकार स्वतःचीही आर्थिक परिस्थिती सुधारतोय आणि त्या निमित्तानं खाजगी क्षेत्रानं वेगळ्या पद्धतीची चालना देतोय. म्हणजे मी गमतीने असं म्हटलं की खरं सांगायचं म्हणजे गेल्या 12-13 वर्षातली सरकारी कंपन्यांची कामगिरी हे भांडवलशाही बाजारातलं समाजवादी उदाहरण आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 15-20 वर्षामध्ये पंडित नेहरू जेव्हा आपले पंतप्रधान होते तेव्हा सार्वजनिक क्षेत्राची उभारणी झाली. काळाच्या ओघामध्ये खाजगी उद्योग क्षेत्रांचा कारभार वाढत असताना सरकारी कंपन्या हा गमतीचा विषय ठरत गेला. त्याच्या कारण मीमांसेमध्ये आज जाण्याचं कारण नाही, पण त्यांनी एक वेगळी कात टाकल्याचं उदाहरण बदलत्या काळात, मग ते बदलती राष्ट्रीय अर्थव्यवस्था असेल, बदलती जागतिक अर्थव्यवस्था असेल, कधी आपल्या स्वेच्छेनं कधी आपल्यावरती लादल्या गेलेल्या सक्तीनं आपल्याला करावं लागलं का? आणि त्यातनं निदान काही क्षेत्रातल्या काही कंपन्या तरी एक झळाळतं उदाहरण घेऊन पुढे आल्या का असा विचार करावा लागेल. हा मुद्दा सुचायचं खरं कारण असं की हा अर्थसंकल्प सादर सुरू झाल्यापासून गेल्या 10 दिवसांमध्ये आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकानं त्याच्या स्वभावाला अनुसरून तसं एरवीही होत असतं असं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कल दाखवले. चढ उतार हा त्याचा स्थायी भाव आहे. अस्थिरता हेच त्याच्या स्थिरतेचं लक्षण आहे. पण काही शेअर्स मात्र एका पद्धतीनं सलग एका दिशेनं चालतायत. कधी गाजावाजा करून चालतायत, कधी गाजावाजा न करता चालतायत. आणि मग अशा जर कंपन्यांची यादी करायला बसलं तर त्यातल्या निदान 70% कंपन्या या सरकारी क्षेत्रातल्या किंवा सरकारी मालकीच्या कंपन्या आहेत हे लक्षात येतं. मग ते BHEL असेल, ते NTPC असेल, ते NHPC असेल, ते BEL असेल, ते मजगाव डॉक असेल, ते ONGC असेल, ते IOC असेल, ते हिंदुस्थान कॉपर असेल असा विचार करणं क्रमप्राप्त होतं. अगदी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जर विचार करायचा झाला तर REC सारखी, PFC सारखी सुद्धा कंपनी त्याच्यामध्ये असते हे लक्षात घ्यावं लागेल. क्षेत्र बदललं तर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा IRCTC अशाही पद्धतीची कंपनी असते याचा विचार करावा लागेल. अशाना सगळ्या पद्धतीनं धातू पुरवणारी मिश्र धातू सारखी किंवा नॅशनल अॅल्युमिनियम सारखी कंपनी असेल किंवा दुसरीकडे BHEL सारखी ही कंपनी असेल याचा विचार करावा लागेल. म्हणजे लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की ही जी विविध क्षेत्रातली सरकारी कंपन्यांची उदाहरणं किंवा यादी आता आपण बघितली त्यात त्याच क्षेत्रात कार्यरत असताना एका वेगळ्या पद्धतीची भूमिका ते बजावतात का याचा विचार करावा लागेल. केवळ सक्तीनं नव्हे तर व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर 2-3 वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारी कंपन्या एकत्र येऊन एखादं काम करतात असं दृश्य जे समोर येत आहे यातनं तो प्रकल्प तर वेळेवर आणि जास्त कार्यक्षमतेनं पूर्ण होतोच आहे, पण या संबंधित कंपन्यांची आर्थिक कामगिरी आणि पर्यायानं
त्यांचं उत्पन्न, नफा, लाभांश यातनं त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव आणि त्यातनं सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि त्यांचा सर्वेसर्वा मालक असणारं सरकार यांचं चांगभलं होतंय, असं सर्वेपि सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामया होतंय का, याचा विचार केला पाहिजे. असं म्हणताना मला हे गोष्ट मान्य करू दे की हे सगळ्याच सरकारी कंपन्यांबद्दल होत नाहीये. हे विधान जसं केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या कंपन्यांबद्दल आहे, तसंच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्याही अखत्यारीत असणाऱ्या कंपन्यांबद्दल आहे. त्यामुळे एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून आपल्याला अशा कंपन्यांची निवड करताना चोखंदळ असावं लागेल, ही गोष्ट नक्की. पण हा ट्रेंड आता साधारणपणे गेली काही वर्ष सातत्यानं अंमलात येत असल्यामुळे आता त्याच्याकडे विश्वासार्हतेच्या नजरेनं बघितलं पाहिजे, ही गोष्ट नक्की. मग असं जर असेल तर या क्षेत्राकडे अर्थसंकल्प 2026च्या निमित्ताने बघताना एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून, एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून पटकन आठवणारी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारी मालकीच्या कंपन्यांना वाहिलेला, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर कंपनीज स्पेसिफिक अशी जर एखाद्या म्युच्युअल फंडांची योजना असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल का, याचा विचार करावा लागेल. त्यातही सरकारी क्षेत्राच्या कंपन्यांचं प्राबल्य असणाऱ्या अशा क्षेत्राला वाहिलेली, उदाहरणार्थ संरक्षण, उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक, उदाहरणार्थ ऑइल, उदाहरणार्थ बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस, अशा क्षेत्रांना वाहिलेल्या कंपन्यांच्या म्युच्युअल फंडच्या योजना, मग त्या नव्या असतील किंवा जुन्या असतील, त्याच्यामध्ये वाढ करता येईल का? मग यातलं कुठचं क्षेत्र SIP म्हणून घेता येईल, यातलं कुठचं क्षेत्र फ्लोटर म्हणून घेता येईल, यातलं कुठचं क्षेत्र किंवा योजना हे एकरकमी लमसम म्हणून घेता येईल, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. खरं म्हणजे हा 15 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओचा विषय नाही, हा 1-2 तासाच्या सलग ऑनलाईन सेशनचा विषय आहे. जर तुमची इच्छा असेल तर 22 फेब्रुवारी 2025च्या रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये मी म्युच्युअल फंड या विषयावरती बोलताना या मुद्द्याचा जरूर समावेश करणार आहे. तिथं 2 तास आणि मोकळेपणानं बोलता येत असल्यामुळे अगदी एखाद्या योजनेची नावनिशीवर चर्चा आणि त्याचा पोर्टफोलिओ असाही विचार करता येईल. एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी असते की अशा पद्धतीनं सरकारच एका पद्धतीनं जबाबदार असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स हा एकाच वेळेला, मी गमतीनं म्हणतो तसं, पेरिस्कोप खाली, टेलिस्कोप खाली आणि त्याच वेळेला मायक्रोस्कोप खालती असतो. मग तुमच्या असं लक्षात येईल की या काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ट्रेंड आता इमर्ज होतोय. म्हणजे ती कंपनी त्या क्षेत्रातली असते, त्यांचं स्वतःचं असं काही उत्पादनही असतं, पण त्या संपूर्ण क्षेत्राचा स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरचा प्रवक्ता किंवा निगोशिएटर म्हणून ती कंपनी काम करते. हा एक नवीन ट्रेंड गेल्या काही काळामध्ये जन्माला आलाय. याचं एक जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या लक्षात असं येईल की BEL, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ही आपल्या देशातली जुनी कंपनी आहे. BEL ही कंपनी ह्याच्या आधीपासून निर्गुंतवणुकीकरणाच्या माध्यमातून आपल्या शेअर बाजारात लिस्टेड आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये 2020 नंतर करोनाला उत्तर म्हणून आत्मनिर्भरची धोरणं अंमलात आणत असताना आपल्या देशाच्या संरक्षण विषयक वस्तूंच्या आणि सेवांच्या उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. आणि या वाढत्या उत्पादनात, वाढत्या निर्यातीत अनेकदा अनेक महत्वाच्या कंपन्यांचा प्रतिनिधी म्हणून BEL वेगवेगळ्या पद्धतीची निगोशिएशन करते. मग ती कधी HAL असेल, कधी माझगाव डॉक असेल, आधी कुठचीही कंपनी असेल, म्हणजे त्यातून स्वतःच्या उत्पन्नाच्या आणि उत्पादनाच्या विक्रीचा पैसा आणि असा पैसा मिळतो. हे जेव्हा मी उदाहरण पाहतो त्यावेळेला मला एक जुनं उदाहरण खूप आठवतं. राजीव गांधी जेव्हा आपले पंतप्रधान होते त्या काळामध्ये ते पंतप्रधान असतानाही आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत एक वर्ष असं आहे की त्यांनी अर्थमंत्री ही भूमिका निभावली. विश्वनाथ प्रताप सिंग या जेव्हा सरकारमधनं बाहेर पडले त्याच्यानंतर काही काळ अर्थमंत्री पदाची धुराही राजीव गांधींनी स्वीकारली. आणि त्या काळामध्ये राजीव गांधी वारंवार सांगत असत की आपल्या देशातल्या बँकांनी केवळ व्याजावर आधारित अशा उत्पन्नावरती अवलंबून राहता कामा नये.
इन्कम, फीज, चार्जेस याच्यावरतीही अवलंबून त्याही मार्गाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे लोकांकडनं एका व्याजदरानं ठेवी स्वीकारायच्या आणि त्याच्यापेक्षा जास्त वाढीव दराने कर्ज पुरवठा करायचा आणि या दोन व्याजदरातला फरक हा सरकारी बँकांचा नफ्याचा किंवा उत्पन्नाचा मार्ग हा आजही सुरू आहे. पण त्याच्या जोडीला त्याच्या बरोबरीने एक वेळ पूरक धंदा किंवा जोडधंदा म्हणून सुरू करू, पण काळाच्या ओघामध्ये ते प्रमाण आणि सातत्य वाढतं राहू. हा प्रयोग जो 90च्या दशकापासून आपल्या देशाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये झाला, आज थर्ड पार्टी प्रॉडक्ट विकण्यापर्यंत बँकांची प्रगती झाली. मग म्युच्युअल फंड असतील, इन्शुरन्स असतील, पेन्शन स्कीम्स असतील, वेगवेगळ्या योजना असतील, यातनं जसं बँकिंग क्षेत्रानं स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत आणि संरचना, सोर्सेस आणि कंपोजिशन बदललं, तसं बीएल संरक्षणाच्या बाबतीत करतंय का? याचं उत्तर कदाचित हो असं म्हणेल. याची अधिकृत माहिती कधीच कोणी देणार नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या सातत्यानं बीएलनं आपल्याला इंटरिम आणि फायनल डिव्हिडंड दिला, ज्यानं स्वतः त्या कंपनीला इतका मोठा आत्मविश्वास आला की त्यांनी स्वतःच्या दर्शनी किमतीचं म्हणजे फेस व्हॅल्यूचं विभाजन करतंय, ज्याला आपण स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू म्हणू, अशा पद्धतीची बीएलनं रचना केली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ऊर्जा क्षेत्रामध्ये अशीच भूमिका आरईसी आणि पीएफसी न करावी का, अशी चर्चा आहे. यातनं या पद्धतीच्या कंपन्यांचं होणारं विलिनीकरण हा त्यातला अजून एक वेगळा मुद्दा आहे. अशा पद्धतीचं कन्सॉलिडेशन केल्यानं किती फायदे होतात हे अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खाजगी क्षेत्रातल्या टाटा समूहानं दाखवलं. टाटा समूहामध्ये स्टील क्षेत्रात कार्यरत असलेल्या 10 पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत होत्या. त्यातल्या 9 कंपन्यांचं टाटा स्टील मध्ये मर्जर करून ज्या पद्धतीचं कन्सॉलिडेशन केलं गेलं, किंवा एअर इंडिया ताब्यात आल्यानंतर त्याला जो कुलिंग पिरियड असतो तो दिल्यानंतर एअर इंडिया आणि विस्तारा या 2 एअरलाइन्सचं टाटा समूहानं जसं विलिनीकरण केलं, तसं या क्षेत्रात कार्यरत असलेल्या, जे एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकापेक्षा जास्त सरकारी कंपन्यांचं विलिनीकरण हे पुढचं गणित असू शकतं का, याचा विचार करू. आधीच आपल्या देशामध्ये आज मितीला आरईसी आणि पीएफसी बद्दल ही चर्चा होतीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा गोष्टींना वाढता व्यापार, वाढता व्यवसाय, वाढती संधी यंदाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतनं मिळतं का, असा विचार केला तर याचं उत्तर होकारार्थी आहे. कधी ते संरक्षण क्षेत्र असेल, कधी ते ऊर्जा क्षेत्र असेल, कधी ते बांधकाम क्षेत्र असेल, कधी ते आरोग्य क्षेत्र असेल, कधी ते शिक्षण क्षेत्र असेल. म्हणजे यात फक्त सरकार म्हणत असताना केंद्र सरकारच्या कंपन्या येतात असं नव्हे. केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये धातू आणि खनिज क्षेत्रातल्या कंपन्यांचाही विचार करावा लागेल, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः ज्या राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्या देशाची सुरक्षितता हा विषय आहे, याच्यामध्ये अशा गोष्टी धोरणात्मक म्हणून पण आर्थिक दृष्ट्या यशस्वी करता येतात. हे आपल्या सरकारी क्षेत्राचं नवीन स्वरूप समोर येत आहे आणि म्हणूनच आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या भागामध्ये या मुद्द्याचा समावेश केला. मनपूर्वक धन्यवाद.